आंबेडकर चौकामध्ये शिवसेनेनं आयोजित केलेल्या रामरक्षा कार्यक्रमासाठी आपण उपस्थित आहात। रामरक्षा म्हणजे समजून घ्या, नुसतं रामरक्षेचं पठण नाही। रामरक्षा म्हणजे रामाची रक्षा, प्रभू श्रीरामाचं रक्षण। सध्याच्या भारतीय जनता पक्षाच्या राजवटीमध्ये अयोध्येत प्रभू श्रीरामाचं मंदिर लुटण्यात आलं। आपल्याला माहिती आहे, श्रीरामाची दानपेटी लुटली, श्रीरामाचे अलंकार लुटले, सीतामाईचे मंगळसूत्र चोरली गेली। ही अयोध्येतली सध्याची गंभीर परिस्थिती भारतीय जनता पक्षाच्या राजवटीत आली आहे। या राम मंदिरासाठी हजारो करसेवकांनी आपलं बलिदान दिलं। आंदोलनात आम्ही सगळे होतो, त्याच्यामध्ये अटका झाल्या, लोक तुरुंगात गेले, तेव्हा हे राम मंदिर अयोध्येमध्ये उभं राहिलं। त्याचा ताबा नरेंद्र मोदींनी आणि त्यांच्या लोकांनी घेतला आणि 1400 कोटी रुपये गेल्या 2 वर्षात त्या मंदिरातून सीसीटीव्ही कॅमेरा लावलेले असताना लुटले। जनतेचा पैसा, आपला सगळ्यांच्या भाविकांचा पैसा। कोण चोर है? चौकीदार चोर है। लेकिन चौकीदार कौन है? चौकीदार का नाम बताओ। ज्या श्रीरामानं सत्ता दिली त्या श्रीरामाची लूट करताना ह्यांना लाज वाटत नाही आणि आम्हाला हिंदुत्व शिकवतात की तुम्ही हिंदुत्व सोडलं, तुम्ही हिंदुत्व सोडलं। अरे तुम्ही राम मंदिर लुटलं, तुम्ही कसले हिंदुत्व आहे? आणि त्याच्यामुळे उद्धव ठाकरे साहेबांनी ठरवलं की महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात जाऊन राम रक्षा आंदोलन सुरू करायचं। नुसतं ते हनुमान चालीसा म्हणा, अमुक चालीसा म्हणा नाही, रामाचं रक्षण करणारे आम्ही खरे लोक आहोत। तुम्ही चोर आहात, तुम्ही लफंगे आहात, तुम्ही दरोडेखोर आहात। हे आंदोलन आहे, लक्षात घ्या। बारामतीमध्ये हे होतं, याला महत्व आहे। बारामतीमध्ये हे होतं, याला महत्व आहे, लक्षात घ्या। खरं म्हणजे आपण बारामतीतला इतर नेत्यांनाही बोलवायला पाहिजे होतं। जर तुम्ही आता आहेत ना ते भारतीय जनता पक्षाबरोबर सगळे, तुमचं कर्तव्य आहे आमच्या बरोबर इथे उभं राहणं हिंदुत्व म्हणून, रामाच्या रक्षणासाठी। पण ते येणार नाही, ढोंगी आहेत ते सगळे, ढोंगी हिंदुत्ववादी आहेत। ते येणार नाही। एकेकाळी आपण म्हणायचो कि भगवान को डरना चाहिए, देवाला घाबरायला पाहिजे। आता उलट झालंय, देव यांना घाबरतो, हे चोर आले। अयोध्येतून बहुतेक श्रीराम परत वनवासात जाईल अशा प्रकारची परिस्थिती या भारतीय जनता पक्षाच्या जोरांनी निर्माण केली। मुंबईमध्ये मोठं आंदोलन झालं रामरक्षा। आम्ही नागपूरला गेलो, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्य कार्यालयासमोर आम्ही आंदोलन केलं। हजारो लोक तिकडे जमले। पुण्यात, नाशिक आणि आता बारामतीमध्ये आपण करतो आहोत। हे थांबता कामा नये। भाजपवाला दिसला की त्याची कॉलर पकडायची आणि त्याला विचारायचं, रामाची दानपेटी कोणी लुटली? विचारा भाजपवाल्यांना। सीतामाईचं मंगळसूत्र कोणी चोरलं, तिचे अलंकार कोणी चोरले, उत्तर द्या म्हणावं। अरे मंदिरातली दानपेट्या लुटता तुम्ही। त्या मोदीच्या खात्यामध्ये 10,500 कोटी आहेत मोदीच्या अकाउंट मध्ये, स्वतःच्या पीएम केअर फंड, खाजगी अकाउंट आहे सरकारचं, 10,500 कोटी। तरी राम मंदिराची दानपेटी लुटून 1400 कोटी रुपये बाहेर काढले।
हे यांचं श्रद्धा, हे यांचं हिंदुत्व. तेव्हा बारामतीकरांनो, जागे व्हा आणि खरा राम कुठे आहे ते शोधा. खरा राम बाळासाहेब ठाकरेंनी उभा केला, अयोध्येत आंदोलन केलं. बाळासाहेब ठाकरे म्हणाले तेव्हा हे पळून गेले भाजपचे लोक. हिंदू हृदय तेव्हा सम्राट झाल्यावर ना आम्ही नाही तोडलं, आम्ही नाही तोडलं. तेव्हा बाळासाहेब ठाकरे म्हणाले, जर ही बाबरी तोडण्यामध्ये जर माझे शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान आहे. त्याच्यामुळे आम्हाला अयोध्येतल्या रामाचं रक्षण करण्याचा पूर्ण अधिकार आहे. राम रक्षेचा अधिकार जर कोणाला असेल तर तो हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या खऱ्या शिवसेनेला आहे, मिंधेला नाही. आम्हाला आहे, भाजपला नाही. आम्हाला आहे, आपल्याला आहे. हे चोर आहे. यांनी बाळासाहेब ठाकरेंचा धनुष्यबाण चोरला, यांनी बाळासाहेबांची पवित्र शिवसेना चोरली. हे मतं चोरतात, हे आमदार खासदार चोरतात, हा गली देणग्या गली में चोरतात राम शोर मंदिराच्या. है, एकनाथ शिंदे चोर है. गली गली में शोर है, एकनाथ शिंदे चोर है. ही घोषणा गल्ली गल्लीत जायला पाहिजे. आज मी गेल्यावर परत थांबायचं नाही, कळलं? तेव्हा आपण आलात, रामाच्या नावानं आलात, देवाच्या नावानं आलात. त्याच्यामुळे ह्या व्यासपीठावर कोणताही राजकीय कार्यक्रम नाही असं मी सांगितलं, कुठेही होत नाही. आपण रामाचं स्मरण करायचं आणि हे आंदोलन जे आहे बारामतीमध्ये जिथे जिथे मंदिर आहेत, जिथे जिथे भाजपचे कार्यालय आहेत, जिथे जिथे RSSचे कार्यालय आहेत, त्या प्रत्येकाला जाग विचारा एवढंच सांगतो आणि आपण पुढल्या कार्यक्रमाला सुरू करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.